यशबाई आला. थँक्यू सो मच जे मास्टर. मयूरगो बदलापूर संघ संघनायक क्षेत्ररक्षण आपलं लावायचं आहे. दुपारचं सत्र नक्कीच चांगली मॅच या ठिकाणी पाहायला मिळेल, कारण ज्या पद्धतीने इंटरव्ह्यूची पहिली फेरी जर आम्ही पास झालो ना तर दुसऱ्या फेरीला आम्हाला इंग्लिश बोलावी लागते, नाहीतर आम्हाला तिथून हाकललं जातं. पहिला सामना जिंकलाय, त्यानंतर मात्र संघर्ष वाढलाय, कारण दोन्ही संघाने एक एक सामना जिंकल्यानंतर आत्मविश्वास नावाची गोष्ट एवढी काही वाढली असेल की प्रत्येक सामना आम्हाला जिंकायचा आहे. उडत्या पाखरांना परतीची तमान असावी, नजरेत सदा नवी दिशा असावी. घरट्याचं काय आहे, बांधता येईल कधी, क्षितिजाच्याही पलीकडे झेप घेण्याची जिद्द मनात असावी, आणि ती झेप गरुडाची झेप या ठिकाणी घ्यावी लागेल. कबुतराला गरुडाचे पंख लावता येतील, ही पण गगन भरारीचं वेड हे रक्तात असावं लागतं. आत्ता मात्र या मॅचमध्ये दोन्ही संघाच्या खेळाडूंना आपल्या रक्तातील क्रिकेट जागा करावा लागेल, कारण स्पर्धा संपल्यानंतर तब्बल 1 वर्ष 12 महिने 52 आठवडे 365 दिवस 8760 तास 5,25,600 मिनिटे तुम्हाला या स्पर्धेची वाट बघावी लागेल. म्हणून की काय, इट्स टाइम चेंज द टाइम. ही वेळ आहे वेळ बदलण्याची. या ठिकाणी बघायचं आहे कोण कोणावर भारी पडेल. सामना सुरू होत आहे. दोन्ही संघासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. बोथ ऑफ टीम ऑल दी बेस्ट. शुभेच्छांचा वर्षाव तर झालाय, परंतु फिल्डिंग लागली गेली आहे. 2 खेळाडू खेळपट्टीवर पोहोचले गेले. भिनारपाडा आणि मयूर ग्रुप बदलापूर, 2 संघाच्या दरम्यान बिग फाईट, बिग शो, विदाउट तिकीट, फुल टाइम पास. या ठिकाणी ज्या व्यक्तिमत्वाने या संपूर्ण स्पर्धेला प्रथम पारितोषिक सरळ हाताने मदत केली गेली, आणि खऱ्या अर्थानं एक पाय समाज सेवेमध्ये तर एक पाय राजकारणामध्ये ठेवून खऱ्या अर्थानं आपल्या जीवनाचा उपयोग या जगासाठी कसा करावा, जगावं असं की जगल्यासारखं वाटलं पाहिजे. जीवन खरं जगतोय स्वतःच्या मनाला पटलं पाहिजे, दुसऱ्यासाठी जगताना थोडंसं रक्त आटलं पाहिजे, या संपूर्ण व्याख्या ज्या व्यक्तिमत्वानं अंतःकरणामध्ये ठेवल्या गेल्या, असे सन्माननीय नगरसेवक साहेब सूरज उल्हास मोठे साहेबांच्या ठिकाणी शुभ आगमन झालं. साहेब आपण आलात. स्पर्धेच्या वतीनं आम्ही शब्दसुमनाने सहर्ष स्वागत करतोय. धन्यवाद. हे प्रेम वृद्धिंगत राहील यात मात्र शंका नाही. बॅक टू क्रिकेट. 3-2-1 लेट्स प्ले. मॅचला सुरुवात. वैयक्तिक पहिले सांघिक पहिले षटक. प्रतीक पिसेकर गोलंदाजी मार्कवर तयार. पहिला बॉल फेस केला बॅट्समन विजय. राईट आमोर द विकेट. हा ट्रॅकर बॉल होता. अतिशय खराब चेंडू. ब्रेड अँड बटर बॉलची संधी, परंतु ती संधी फलंदाजानं गमावली, आणि नॉन स्ट्राईक एंडवरचा फलंदाज मनाचं स्थैर्य गमावलं गेलं. निश्चितच परतीचा प्रवास करावा लागेल. नजर हटी, दुर्घटना घटी. बॅट्समन गोल्डन डकचा शिकार बनतोय. बॅक टू द पॅव्हिलियन. एक सुद्धा चेंडू खेळला नाही. 0 वर बाद होतोय फलंदाज. नॉन स्ट्राईक एंडवरचा फलंदाज गेला त्या पावली, पुन्हा माघारी परतला. डीजे धन्यवाद. किरण शिंदे. मी तर म्हणेन नाराजीची सीमा नसेल मनामध्ये. याचं कारण मागील मॅच मध्ये जबरदस्त इनिंग साकारली गेली. हो, पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न, अपील आणि उत्साह होतोय. मयूर ग्रुप बदलापूर काय गोलंदाजी चालू आहे. पहिल्या षटकामध्ये प्रदीप पिसेकर फलंदाजाची मनसुबे उधळून लावण्याचं काम गोलंदाज प्रदीप पिसेकरच्या माध्यमातून यथायोग्य पार पाडलं जात आहे. मगाशी आमच्या माडी सरांनी एक वाक्य उच्चारलं होतं की क्षेत्र कोणतेही असो, तुमचं काम प्रामाणिक असेल तर यशालाही पर्याय नाही. आणि या ठिकाणी प्रामाणिकपणे काम करणं आणि नियतीची साथ लाभणं. यावेळेस स्क्वेअर ड्राईव्ह, जबरदस्त पटका. नो मॅच लॅन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. 1 धाव मिळाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. द रन्स ऑफ कपल, आणि या 2 धावेने धावफलक पुढे सरकेल. धावफलकावर बघू शकाल 3. यस, आतापर्यंत विचार केला तर एक चांगली सुरुवात दोन्ही संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते. ओव्हर पिच बॉल, स्टँड अँड डिस्पॅच फेकून दिलाय. पुन्हा एकदा पहिले इस्तेमाल करो, फिर विश्वास करो. हा येतोय A1 क्वालिटीचा षटकार. राहुल भाई
दोन चेंडू आपण जर बघितले तर आखूड टप्प्याचे चेंडू होते, थोडे बाउन्स होणारे चेंडू होते. त्यानंतर मात्र एक खोलवर टप्प्याचा चेंडू पडला, जणू काही ओव्हरपिच बॉल होता. आणि ही संधी मात्र गमावली नाही गुरुनाथ नाही. सांगत असताना येतो इसके बायात का केले. यापूर्वीच्या सामन्यामध्ये एक आपलातून कामगिरी करणारा गुरुनाथ, पण मागील मॅच मध्ये विजय लवकर बाद झाला. किरणने संपूर्ण जबाबदारी घेतली. या मॅच मध्ये किरण बाद झालाय, परंतु जबाबदारी गुरुनाथ मात्र घेतोय. क्रिकेट खेळ असा आहे की सांघिक खेळाला महत्व आहे. यावेळी शॉर्ट ऑफ गुड लेन्थ, शॉर्ट ऑफ पुल करण्याचा प्रयत्न झालाय. ओ हो, व्हॉट अ जजमेंट. जबरदस्त झेल पकडला झालाय. क्या बात आहे. क्या जॉब दी डे. आजच्या दिवसातील सुरेख झेल पकडला जातोय. कॅचेस विन द मॅचेस. 1 more विकेट डाऊन. बॅट्समन बॅक टू द पॅव्हिलियन. सेकर भावाचा आधार असतोय मयूर दादाला. जीवा भावाचा निरंजन दादा असतोय दादाच्या संगतीला. एका जुटीने मोठ्या जोमाने जाते विकासाच्या मार्गाला. साऱ्या समाजात मानपान मिळतो बघाया मयूर दादाला. असं आपल्यामध्ये प्रतीक पिसेकर गोलंदाजी करतोय. आपण बघू शकाल चांगली गोलंदाजी चालू आहे. फुल टॉस बॉल होता. पुन्हा एकदा संधी होती. शॉर्ट फाईन लेगच्या क्षेत्ररक्षकानं केलेली चुकी. निश्चितच यावेळेस मात्र भरपाई मोजावी लागेल. चेंडू निघून गेलाय. डीप फाईन लेग, लॉंग लेग, सीमा रेषा पार. नशिबाचा चौकार. थोडासा वेळ वाचवायचा आहे. 20 मिनिटांमध्ये पहिली इनिंग कंप्लीट होईल याची नोंद आपण घ्या. पहिल्या 5 मिनिटांमध्ये पहिलं षटक झालंय कंप्लीट. आणि निश्चितच पहिलं षटक संपुष्टात आल्यानंतर तब्बल 13 धावा धावलकावर लागताना पाहू शकाल. प्रतीक पिसेकर मंडटरी पॉवर प्लेमध्ये चांगली गोलंदाजी होत होती, परंतु निश्चितच बॅकअप मिळाला नाहीये. आणि या बॅकअप न मिळाल्या कारणानं एक 2 चौकार मात्र लागले गेले. आपण बघू शकाल एक षटकार आणि एक चौकार लागला गेला. मयूर गोलंदाजी मार्कवर तयार. मयूर ग्रुप बदलापूर संघाच्या वतीनं. हो हो, फुलटॉस बॉल होता. निश्चितच फुलटॉस बॉल. मित्रांनो, जीवनामध्ये आनंदाचा क्षण, अन्नाचा कण आणि क्रिकेटमध्ये फुलटॉस बॉल आणि एक रन आयुष्यात वाया जाऊ द्यायचा नाहीये. कारण ही तुमच्यासाठी संधी आहे. संधी दरवाजा ठोठावेल ही म्हण जुनी झाली. तुम्हाला तुमची संधी स्वतः तयार करावी लागेल. आणि यावेळेस मात्र संधी चालून आली असेल तर मात्र बहती गंगा आहे, हात तो धुणे लो. यावेळेस फुल टॉस बॉल, स्क्वेअर ऑफ द विकेट. डीप मध्ये क्षेत्ररक्षक. फुल टॉस बॉलवर फलंदाज होईल बाद. संधी गमावली, सोनं नाही झालं. फलंदाज होतोय बाद. बॅक टू द पॅव्हिलियन. निजे शोभून दिसतई रगल्या सोन्याची आई साखली. चार चौकात शोभून दिसतई रगल्या सोन्याची आई साखली. ओव्हरपिच बॉल होता. यावेळेस मात्र डीप मध्ये क्षेत्ररक्षक. 1 more विकेट डाऊन. बॅक टू बॅक दुसरा झटका लागतोय या मॅच मध्ये भिनारपाडा संघाला.
आपण बघू शकाल की पहिल्या षटकामध्ये व्हॉट अ ब्लाझिंग स्टार्ट, फ्लाइंग स्टार्ट, स्वप्नवत सुरुवात करून दिली. प्रतीक पिसेकर एक षटकार आणि एक चौकार त्याच्या गोलंदाजीवर ठोकला गेला, परंतु त्यानंतर विकेटवर विकेट, जणू काही एखाद्या जहाजाला भगदाड पडावं त्या पद्धतीने या मॅचमध्ये विचार केला तर भिनारपाडा संघ कुठेतरी बॅकफुटवर ढकलला जातोय. मयूर गोलंदाजी करतोय. आतापर्यंत विचार केला तर 3 चेंडू फेकले. हो हो, आणखी एक चांगला चेंडू ऑफ ड्राईव्ह सजवलाय. डीपमध्ये क्षेत्ररक्षक असतील, तत्पूर्वी फिल्डिंग सुद्धा झाली. एकच सिंगल धाव आणि या एकाच सिंगल धावेने भिनारपाडा संघाची धावसंख्या 1 ने पुढे सरकले. धावफलकावर धावा पाहायला मिळतील 15 धावा. tenniscricket.in हॅट्स ऑफ सलाम करेल. स्पर्धा तुम्ही संपूर्ण महाराष्ट्राच्या बाहेर तब्बल 194 देशांमध्ये पोहोचवतायत आणि निश्चितच tenniscricket.in ला मी तर सातत्याने सलाम करतो. याचं कारण कोणता खेळाडू कोणत्या गावातील आहे, कोणत्या शहरातील आहे, कोणत्या गल्लीतील आहे, कोणत्या उंबऱ्यावरचा आहे, कोणत्या चुलीपुढचा आहे, या सगळ्या गोष्टी या यूट्यूबच्या माध्यमातून पोहोचवल्या जात आहेत. हो हो, बाउन्स बॉल होता यावेळेस, मात्र निश्चितच चेंडू पडल्यानंतर उसळी घेतली. अपेक्षापेक्षा जास्त टॉप एज, बॅक टू बॅक हा गडी बाद होईल. नक्कीच तिसरा झटका या षटकामध्ये आणि टीमला लागतोय हा 4था झटका. टीमची टोटल 15 धावा. नीराला लई हो भारी आमच्या राहुल भाईचा. थँक्यू सो मच. धन्यवाद. जणू काही मयूरने गोलंदाजी करण्याचा पवित्रा घेतलाय आणि परफेक्ट वॅक्सिन वापरण्याचा प्रयत्न करतोय. आगीचे गोळे टाकले गेले. 3 विकेट या षटकामध्ये. आणखी एक चांगला चेंडू, परंतु ओ हो हो, व्हॉट अ फिल्डिंग. जबरदस्त क्षेत्ररक्षण यावेळेस मात्र पाहायला मिळाले. संघासाठी 4 धावा, 3 धावा मात्र वाचवल्या गेल्या. बॅकअप नव्हतं निश्चितच थर्ड मॅनच्या दिशेला. तत्पूर्वी शॉर्ट थर्डमॅनला क्षेत्ररक्षण झालं. एक सिंगल धाव मिळाली आणि एका सिंगलने धावफलक पुढे सरकेल. भिनारपाडा संघाची धावसंख्या येते आतापर्यंत 5 गडी बाद. आमचे स्कोरर आम्हाला दाखवत असताना फक्त आणि फक्त 16 धावा. पहिल्या षटकामध्ये 13. मयूरने गोलंदाजी केली, 3 धावा खर्च केल्या. टीम मीटिंग थोडी कमी केली तर बरं होईल. लगेच आपण मॅचला सुरुवात करायची आहे. आपण ऐकत आहात, आपण बघत आहात राज क्रीडा मंडळ गावदेवी कुळगाव आयोजित आई गावदेवी चषक 2021. खऱ्या अर्थानं सूरजजी मोठे साहेबांच्या ठिकाणी आगमन झालं, ज्यांच्या माध्यमातून तब्बल 50,000 रुपयाचं पारितोषिक या स्पर्धेला बहाल केलंय. थँक्यू सो मच साहेब. प्रेम वृद्धिंगत राहील आणि वाढत राहील, यात कोणत्याही प्रकारची शंका नाही. पहिल्या इनिंगचा पूर्वार्ध येतोय संपुष्टात. 2 षटकांचा खेळ संपुष्टात आल्यानंतर या मॅचमध्ये भिनारपाडा संघाची धावसंख्या ती 5 गडी बाद 16 धावा. 8.00 ची सरासरी आतापर्यंत भिनार संघानं गाठलेली आहे. बरोबरीत 12 चेंडूचा खेळ शिल्लक. गोलंदाजी मार्फत तयार मयूर ग्रुप बदलापूर संघाच्या वतीनं. यस, रोहित गोलंदाजी मार्कवर सज्ज. राईट आर्म दी विकेट. एक वेगळ्या स्टान्सने बॅटिंग करण्याचा पवित्र फलंदाजाच्या माध्यमातून घेतला जातोय. पॉईंटच्या डोक्यावरून हा चेंडू खेळलाय. तत्पूर्वी 2 धावा मिळतील आणि या 2 धाव्याने धावफलक पुढे सरकेल. 18 धावा धावफलकावर. आतापर्यंत मी तर म्हणेन पहिल्या षटकामध्ये 13 धावा आल्या. त्यानंतर मात्र मयूरने, प्रतीक पिसेकरने केलेली चुकी कुठेतरी टाळली जावी यासाठी चांगली गोलंदाजी केली गेली आणि निश्चितच त्या 13 धावांवर पांघरून घातलं गेलं. फक्त 3 धावा दुसऱ्या षटकामध्ये खर्च केला. गुड बॉलिंग. तिसरं षटक मार्गस्थ आहे. गोलंदाज रोहित गोलंदाजी करतोय. पहिल्या चेंडूवर 2 धावा खर्च केल्या. शॉर्ट पिच बॉल होता. फलंदाजाने ज्या दिशेला खेळला त्या दिशेला हा चेंडू मात्र रिलीज केला होता. ऑफ स्टंपच्या थोडा बाहेर चेंडू आपटला होता. निश्चितच आणखी एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय. ओहो, व्हॉट अ जजमेंट. जजमेंटला महत्व आहे. वाटलं क्षेत्ररक्षकाला हा चेंडू मात्र निश्चित टप्पा पडल्यानंतर आपल्यापर्यंत पोहोचणार नाही, थोडं डाव्या अँगलला फिरला जाईल आणि त्या अनुषंगाने जजमेंट केली गेली. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. एक सिंगल धाव आली. एका सिंगलने भिनारपाडा पोहोचलाय 19 या अंकावर. 19 धावा धावपलकावर. आतापर्यंत जेमतेम धावसंख्या पाहायला मिळते. 4 षटकाचा विचार केला तर 44, 45, 50 धावा सुद्धा या मैदानाचा विचार केला तर कमी पडू शकतील. ऑफ ब्रेक बॉल होता. बॅट्समन आशाळभूत नजरेने बघतो अंपायरकडे, परंतु अंपायर नकारार्थी माना हलवताना यस, हा चेंडू व्हॅलिड आहे. चांगला चेंडू पाहायला मिळाला. वाईड यॉर्कर. क्रिकेटचं सुदर्शन चक्र फेकलं गेलं आणि सुदर्शन चक्र जर फेकलं तर त्यावर मात्र उत्तर नसतं. ते उत्तर तुम्हाला शोधायचं असेल तर युवराज सिंगकडे तुम्ही जाऊन त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही शोधू शकाल. 6 चेंडूवर 6 षटकार मारणं, ते सुद्धा यॉर्कर बॉलला. यावेळेस मात्र ओव्हरपिच बॉल होता. ऑन साईडला उडवलाय. डीपमध्ये क्षेत्ररक्षक. 1 डॉली कॅच. झेल कठीण होती, सोपी केली. सोपा केला झेल. व्यवस्थितरित्या पकडला फलंदाज. परतीच्या प्रवासाला निजे.
दर्जादार झेल पकडला गेलाय प्रज्वलच्या माध्यमातून. आपण बघू शकाल स्क्वेअर ऑफ द विकेट डीप स्क्वेअर लेगला उभा होता. मिड विकेट पर्यंत काऊ कॉर्नर पर्यंत पोहोचणं हे थोडंसं कठीण असतं, परंतु निश्चितच प्रॅक्टिस मेक्स परफेक्ट टू मॅन. सरावाने माणूस परिपूर्ण होत असतो. चांगला सराव करून या मैदानावर आणि होम ग्राउंड आहे यावेळेस ओव्हर पिच बॉल, वन मोर विकेट डाऊन. ओव्हर पिच बॉल होता, ऑन साईडला उडवण्याचा प्रयत्न केला, वाईडिश लॉंग ऑनला एक पकडला जातोय. चांगला झेल, आणखी एक झटका लागताना फिनारपाडा संघाला. डीजे हटामटान करतोय एंट्री आहे तो साऱ्यांच्या आवडीचा. ठाणे जिल्ह्यामध्ये गाजवून ठेवलंय नाव Thank you so much, BB मास्टर. आतापर्यंत जर विचार केला तर विकेटवर विकेटचा सडा या मॅच मध्ये पडताना पाहायला मिळतोय. आहेत 28 धावा फलकावरती आपण पाहिलं तर या चौकाराच्या साह्याने
शेवटचं आणि अंतिम षटक. धन्यवाद रमेश महाराज शिंदे सर. अठ्ठावीसावा 28 चौथं स्लॉगरचं षटक प्रतीक तरे. पहिलाच बॉल यावेळेस आपण पाहतोय तर ऑन साईडला घरंगळत राहिला क्षेत्ररक्षक दूरवरून येत आहेत. अनिकेत कुलकर्णीला आपण पाहतोय अगदी दूरचं अंतर त्याने कापलं, परंतु यावेळेस या 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावरती अद्यापपर्यंत आपण पाहतोय ती 30 धावा. चालू असलेले मॅच सेकंड राऊंडचा हा पहिला सामना. 2 दिग्गज संघ. एका बाजूला आपण पाहिलं तर मयूर ग्रुप बदलापूर आणि त्याला फाईट करत असताना भिनारपाडा संघ, शिवप्रेमी क्रिकेट संघ भिनारपाडा. तीस धावा 3-0. 30 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. यावेळेस या दरम्यान भिनारपाडा संघाच्या फलंदाजी करत असताना पुन्हा एकदा राईट मोदी विकेट. यावेळेस फटका चांगला ऑन साईडला मिड विकेटच्या दिशेने. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा अनिकेत कुलकर्णी चेंडू उचलतील, फेकतील, तोपर्यंत फेक चांगली आहे आणि ऍसिड इट्स आउट. फलंदाज होतील बाद धावबाच्या रूपानं. मिळणार आहे सांघिक यश. टीम भिनारपाडा संघाच्या खात्यामध्ये आपण पाहिलं तर एकंदरीत 7व्या क्रमांकाचा फलंदाज बाद होतोय. आज 8 संघ या स्पर्धेमध्ये. स्पर्धेचा असा दुसरा दिवस. उद्या बुधवार दिनांक 17/3/2021 8 संघ खेळले जातील. जय भवानी शिरगाव, मोरिया सिसी दापिवली. नक्कीच आपण पाहिलं तर हा 4था सामना असेल. जांताराच्या बदलापूर गाव आणि जय हनुमान ढोके ही पहिली मॅच असेल. रुपेश भुईर आणि त्यांच्या समवेत असेल प्रतिस्पर्धी उमेश सोनकर विलास यांचा संघ जांताराच्या बदलापूर. त्यानंतर दुसरे मॅच असेल छत्रपती शिवाजी महाराज चौक वर्सेस राजकडा मंडळ कुळगाव. तिसरी मॅच असेल देवांश 11 मोहोपाडा एरंजाड बी वर्सेस वेदा 11 एरंजाड. म्हणजे एकाच गावातील 2 संघ. आणि 4था सामना उद्या दापेली वर्सेस शिरगाव. ही मॅच तुम्हाला पाहायला मिळेल अशी आयोजकांची माहिती आहे. त्या गोलंदाज तयार. पुन्हा एकदा प्रतीक तरे. पुन्हा एकदा अंगावरती येणारा हा चेंडू आपण पाहतोय. नक्कीच आपण पाहतो अखूट टप्प्याचा बॉल होता. चेंडू पडल्यानंतर गुडलेंथ वरून चेंडू थोडासा फ्लाय झाला. अगदी असं वाटलं होतं की बॉडीवरती आदळेल हा चेंडू, परंतु बॅटच्या कडेने एक धाव इथे सिंगल येते. सन्मान दिला जातोय आणि या सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावरती 32 धावा. 32. 33 धावांची गरज येणारे 24 चेंडू आणि 33 धावा. विजयासाठी मयूर बदलापूर संघासाठी हे टार्गेट असेल येणाऱ्या उत्तरार्धामध्ये. बोलू का स्टेज नको ना, नको ज्याला ऑन ड्युटी असेल ऑन ड्युटी मग लाईव्हला लापडं पोलीस त्यांच्यात जाऊन बसतात. अरे बोला काय नाही दररोज किती खेळायला येतो प्रॅक्टिसला. पूजा तर तुझ्यासाठी थांबलाय. बोलू का इकडे, बोलू का वरती? नाही वर नाही ना, लाईव्ह आहेत ना म्हणून मला लाईव्हला नाही वर येणार. पत्त्याने मला फोन नाही केला. आलं ना मॅच लागली काय आल्याला मॅच लागली मॅच झाला तर त्यांना फोन करू. ठीक आहे मॅच होती. सागर वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. बोल ना तुमची चौथी. 1 मिनिट आव्याशी बोल. 1 मिनिट. कोण आहे? हॅलो हॅलो. तुमचा 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 प्रतिस्पर्धी संघ आहे ना, तो लढ येणार नाही. धोके आहे दुसरी मॅच. हा तशी लाईन शिरत होईल. तुम्हाला खाली फक्त मॅच खेळायची. ओके. एक 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 मिनिट आयोजकांशी बोला. हा बोला. 33 धावांची गरज आहे 24 चेंडू मध्ये.
प्रतीक पिसेकर यांच्या मयूर ग्रुप बदलापूर या संघाला. या घरच्या मैदानावरती आपण पाहतोय पहिला सामना तर जिंकला, दुसरा सामना जिंकण्याचा प्रयत्न असेल का, की शिवप्रेमी क्रिकेट संघ भिनारपाडा संघाने माणकिवली संघाला या मैदानावरती धूळ चारली आहे. तो संघ इथे मात्र कमबॅक करेल का, या धावा डिफेन्स करेल का, हे मात्र या उत्तरार्धामध्ये आपल्याला पाहायचंय. 24 बॉल आणि 33 धावा. तेहतीस धावांची गरज. 24 बॉल आणि 33 धावा. सलामीची जोडी मैदानावरती नितेश पिसेकर आणि त्याच्या समवेत अनिकेत कुलकर्णी ही जोडी आपण पाहतोय. दोन सलामीवीर मैदानाच्या मध्ये मयूर ग्रुप संघाच्या वतीने आपण पाहतोय आणि तितक्याच ताकदीचा गोलंदाज यावेळेस आपण पाहतोय सलामीला गुरुनाथ शिंदे, मागच्या मॅचचा हिरो. गुरुनाथ शिंदे तयार होत आहे त्यावेळेस बॉलिंग ट्रॅक वरती रेनबो क्लब एंड कडून हे पहिलं षटक. स्ट्रायकिंग नितेश, नॉन स्ट्रायकिंग अनिकेत कुलकर्णी. पहिलाच बॉल यावेळेस आपण पाहतोय डाव्या साईडला आपण पाहिला तर डाव्या स्टिक वरून चेंडू जात असताना अगदी पंचाने त्याला घेरलंय आणि यावेळेस आउटसाइड लेग स्टंप हा चेंडू आपण पाहतोय. पहिला चेंडू दिशेपासून थोडेसे भरकट आहेत, नियंत्रित गोलंदाजी करावी लागेल. जर तुमच्याकडे धावसंख्येचं पाठबळ कमी असेल तर मात्र जास्तीत जास्त चांगली गोलंदाजी तुम्हाला करून इथे या धावा डिफेन्स करायचे आहेत. पहिला चेंडू आपण पाहिलं तर अवांतर संघाचं खातं या दरम्यान खुलं केलं जात आहे मयूर बदलापूर संघाचं. पुन्हा एकदा नितेश साडी, जबरदस्त चेंडू. यावेळेस आपण पाहिला तर ब्लॉक होलचा चेंडू, अगदी संभ्रमात टाकणारा हा चेंडू होता. नितेश साडी कोणत्या प्रकारची संधी नव्हती. मी तर म्हणेन अशा प्रकारचे चेंडू जेव्हा तुम्ही रिलीज करता तेव्हा फलंदाजाला प्रश्न अनेक सारे पडतात की हा चेंडू खेळायचा कुठे, परंतु आपण पाहिलं तर हा चेंडू अगदी विसावतो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. विजय बनोडे यांच्या हातामध्ये आपण पाहतोय. ऑन साईडला फटका चांगला मिळाला, क्षेत्ररक्षक होते, थोडेसे फंबल झाले. बॅकअप किती चांगला फा, तोपर्यंत मिळते एक धाव. बघा धावा तुम्हाला वाचवायचे आहेत, अगदी कमी धावसंख्या असल्याने तुम्हाला धावा रोखायचे आहेत आणि त्या धावा रोखत असताना मात्र एक चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण तुम्हाला करावं लागेल. 33 धावा म्हटलं तर नक्कीच आपण पाहतो 4 षटकांच्या मॅचमध्ये नक्कीच एक पुरेशी धावसंख्या आहे, परंतु क्रिकेटमध्ये म्हटलं जातं ना की कोणतीच धावसंख्या तुम्हाला विजयाची गॅरंटी देऊ शकत नाहीये. यावेळेस अनिकेतच्या बॅटमधून चेंडू सरळ जाईल लॉंग लेग सीमारेषे बाहेर. संघर्षाचा संकटात करणारा मयूर बदलापूर टीमसाठी हा पहिला षटकार. षटकाराने आघात करत असताना अनिकेतला आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवरती स्वेअर चेंडू आला आणि त्यानंतर नियंत्रित गोलंदाजी म्हणता येईल गुरुनाथ शिंदेची, परंतु यावेळेस थोडस खराब चेंडू आणि त्या खराब चेंडूचा खरपूस समाचार घेत असताना अजून एक यावेळेस शफल झाले होते. बॅटचा फेस देखील गल्ला होता, परंतु पंच दर्शवत असताना की हा डॉट चेंडू. धावसंख्या धावफलकावरती अगदी आपण पाहिली तर स्थिरावली आहे. षटकाराच्या साह्याने धावसंख्या उंचावली आपण पाहिली ती 8 या आकड्यावरती. 33 धावांची गरज आहे. पहिले षटक अगदी आपण पाहिलं तर पॉवर प्लेचा आणि त्या पॉवर प्लेचा योग्य वापर केलाय अनिकेत कुलकर्णीने.
पुन्हा एकदा आपण पाहिलं तर फलंदाज होत आहेत बाद. यावेळेस पंचांचा इशारा येतोय ॲज सेड इट्स आउट. लेग बिफोर विकेट पंचांनी ग्राह्य धरल्या आणि पहिला विकेटचं पतन होत असताना अनिकेत कुलकर्णी बॅक टू द पॅव्हिलियन. या दरम्यान आदरणीय सूरजजी मुठे साहेब यांना विनंती करेन जे या स्पर्धेचे सर्वे सर्व आहेत. कोलका बदलापूर नगर परिषदेचे विद्यमान नगरसेवक आहेत त्यांना विनंती करेन आपल्या शुभास्ते आपण आदरणीय राहुल भाई पाटील यांचा शुभ सन्मान करायचे आहेत. आडिवली गावचे उपसरपंच साहेब. याच दरम्यान नामांकित व्यक्तिमत्व नामांकित उद्योजक आणि युवकांच्या गळ्यातील ताईत म्हटलं तर राहुलभाई पाटील यांचा शुभ सन्मान केला जाईल या व्यासपीठावरती. सूरजजी मुठे साहेब यांच्या शुभ हस्ते चांगलं व्यक्तिमत्व या स्पर्धेला भेट देण्यासाठी आपण पाहतोय. त्याच दरम्यान आदरणीय युवा सेनेचे प्रमुख आमचे बदलापूरचे भावेजी म्हात्रे इथे उपस्थित आहेत. याच दरम्यान मानकुली गावचे युवा समाजसेवक महेशजी इरमाली आणि त्यांच्या समवेत संदेश भोईर भावेश म्हात्रे यांचा शुभ सन्मान केला जाईल सूरजजी मुठे साहेब यांच्या शुभ हस्ते. त्यानंतर सन्माननीय महेश शिरवाळी यांचा देखील शुभ सन्मान केला जाईल सूरजजी मुठे साहेब यांच्या शुभ हस्ते. पहिलं षटक इथे कंप्लीट झालं आणि पहिल्या षटकाचा खेळ संपन्न होत असताना 8 धावा धावफलकावरती आहेत. दरम्यान आदरणीय राहुलभाई पाटील यांचं नक्कीच विशेष आभार ज्याने मात्र कॉमेंट्री बॉक्ससाठी पारितोषिक दिलंय. पण पाहिलं तर एक चांगलं व्यक्तिमत्व सातत्याने नितांत डोंबिवली विभागातून त्यांची आवर्जून चर्चा असते ते त्यांच्या माध्यमातून राहुलभाई पाटील चषक देखील आडिवली गावामध्ये आपण पाहिलं. एक चांगले आयोजक देखील आहेत. त्याचप्रमाणे युवकांच्या गळ्यातील ताईत म्हणून त्यांना संबोधलं जातं. सातत्याने आपण पाहिलं तर खूप मोठ्या संख्येने त्यांचे पाठबळ आपण पाहतोय. सातत्याने नेहमी बदलापूर नगरीमध्ये प्रत्येक स्पर्धेला आवर्जून राहुलभाई पाटील यांची उपस्थिती असते. नक्कीच आयोजकांच्या वतीने त्यांचा पुनश्च एकदा आभार व्यक्त करू. जाऊया मागच्या दिशेने धावसंख्या धावफलकावरती 8 जिंकण्यासाठी 33 धावांची गरज आहे. 24 चेंडू आणि 33 धावा. आता मात्र आपण पाहिलं तर समीकरण वेगळं पाहायला मिळेल. येणारे 18 चेंडू आणि 25 धावांची गरज. प्रतीक पिसेकर येतात मैदानाच्या मध्ये आपण पाहिलं तर फटका अत्यंत चांगला पाहायला मिळाला ऋषिकेशच्या गोलंदाजीवरती आणि एक सिंगल धाव इथे मात्र कंप्लीट केली गेल्या. सिंगलने स्ट्राईक रोटेट होते. अनिकेत बाद झाल्यानंतर आपण पाहिलं तर जी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. याच दरम्यान आभार व्यक्त करू. धन्यवाद साहेब आपण आलात. आम्ही आपले आभारी आहोत. आयोजकांच्या वतीने आदरणीय राहुलभाई पाटील त्यांच्या समवेत महेशजी इरमाळी भावेशजी म्हात्रे संदेशजी भोईर आदरणीय सूरजजी मुठे साहेब 9 धावा धावफलकावरती आपण पाहिले आणि 9 धावसंख्येवरती लागणारा हा धक्का क्रमांक दुसरा. बिग विकेट बिग लॉस. फलंदाज होत आहेत बाद. प्रतीक पिसेकर बॅक टू द पॅव्हिलियन. अखुटाप्याचा बॉल यावेळेस शॉर्ट ऑफ लेनचा आपण पाहतो. कव्हरच्या दिशेने चेंडू करून काढलाय. टोळवलाय. दीप कव्हरला क्षेत्ररक्षक होत आहेत. फंबल
आणि यावेळी चुका पाहायला मिळतात बघा. जर धावसंख्या तुमच्याकडे कमी आहे तर चुकीला क्रिकेटमध्ये अजिबात माफी नाही आहे. धावसंख्या धबलकामध्ये 11-33 धावांची गरज आहे. अद्याप 22 धावा बनवायचे, तिथून येणारे 15 चेंडू आणि 22 धावा हे समीकरण आहे. प्रशांत आम्हाला सांगतात टेनिस क्रिकेट डॉटिंगच्या माध्यमातून. रिव्हर्स डॅम स्विच हिट करण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेस मात्र धाव येत नाहीये. चेंडू बॅटचा संपर्क पाहायला मिळाला नाहीये आणि तोपर्यंत हा डॉट चेंडू. अगदी आपण पाहिलं तर धावसंख्येचा ग्राफ अगदी थंडावलेला पाहायला मिळतोय. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 8, त्यानंतर या 4 चेंडूमध्ये 3 धावा आपण पाहिल्या आणि 1 विकेट ती म्हणजे प्रतीक पिसेकरची. यावेळेस फटका चांगला आहे. स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच. चेंडू सरळ जाईल लॉंग ऑफला बीट करून आउट ऑफ द पार्क. चेंडू सीमा पार षटकार. तेरा चेंडू आणि 16 धावांची गरज या षटकाराने. मात्र आपण पाहिलं तर अगदी उंच भरारी घेत असताना धावसंख्या फलकामध्ये आपण पाहिलं तर पहिलं षटक 8 धावा, त्यानंतर आल्या 2 धावा. नक्कीच आपण पाहिलं तर शेवटच्या बॉलवरती आणि 11 धावा या षटकामध्ये एकंदरीत 19 टोटल. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या फलकावरती तेजस जमदर येतात. 19 धावा धावफलकावरती येणारे 12 चेंडू आणि 14 धावांची गरज. 12 चेंडू 14 धावा हे समीकरण आहे. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज तेजसला आपण पाहतोय. यावेळेस धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतो भन्नाट वेगाने पुढे सरकत असताना 11 धावा त्या षटकामध्ये आल्या. असं वाटलं की सामन्याला पूर्णपणे या कलाटणी मिळते. तेजस आपण नक्कीच आपण पाहिलं तर तिसरं षटक सामना थोडासा स्पीडअप करायचा आहे. पहिलाच बॉल यावेळेस आपण पाहतोय कबरच्या दिशेने डीप बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये आपण पाहतोय सरळ चेंडू 2 धावा आपण पाहतोय. शतरक्षक पाठमोर स्थितीमध्ये चेंडूला गॅदर करत तोपर्यंत 2 धावा आणि 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 33 धावांचा पाठलाग करत असताना 21 धावा आपण पाहिलं तर अद्याप जिंकण्यासाठी 12 धावांची गरज आहे. म्हणजे कुठेतरी समीकरण सोपं झाल्यासारखं इथे वाटतंय. ते म्हणजे फलंदाजी करत असताना मयूर ग्रुप बदलापूर संघाला नितेश मैदानावरती आहेत. यावेळेस फटका चांगला आहे. डीप बॅकवर पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू सरळ सीमा पार. यावेळेस रन्स मिळतात 4. हा येतोय चौकार. गुड शॉट. प्रतिस्पर्धी डीएम बॉयज बदलापूर चामटोली टीमचे कॅप्टन धावसंख्या धावफलकामध्ये आपण पाहतो. यावेळेस पुढे सरकत असताना 25 धावा आणि आपण पाहिलं तर या सिंगलने 26 धावा धावफलकावरती आहेत.
9 चेंडू आणि 7 धावांची गरज. म्हणजे अद्यापर्यंत जर विचार केला तर प्रशांत आम्हाला सांगतात की चेंडू जास्त शिल्लक आहेत आणि धावा इथे कमी आपल्याला पाहायला मिळतात. अजून एक फटका चांगला यावेळेस निरंजन पिसेकरच्या बॅट मधून. झेल जर झाला असता तर मात्र या सामन्यामध्ये कमबॅक करू शकला असता भिनारपाडा संघ, परंतु ते चित्र पाहायला मिळत नाहीये. यावेळेस रन्स मिळत आहेत 4. सन्मान आदरणीय रुपेशजी भोईर साहेबांच्या शुभास्थ नाणेफेकीचा कौल होईल. चामटोली वर्सेस डीएम बॉईज आणि यावेळेस सेल स्वीकारलाय. एस इट इज आउट. चला थोडस स्पीडअप करा. चामटोली संघ नाणेफेकी जिंकली आणि प्रथम बॅटिंग स्वीकारली आहे. म्हणजे एक धाडसी निर्णय. बॅट फर्स्ट. यावेळेस आपण पाहतो पॉइंटच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात. बघा फेकी चुकीची होत्या. दैव बलवंत म्हणावं लागेल. एक धाव कंप्लीट. 2 धावांची अजूनही गरज येणारे 6 चेंडू आणि 2 धावांची गरज. सहा चेंडू आणि 2 धावांची गरज आहे. सहा चेंडू 2 धावा इथून बनवायच्या. त्या म्हणजे मयूरगु बदलापूर संघाला सामना जवळ आपण पाहिला तर खुला झालाय. चांगली फलंदाजी सातत्याने आपण पाहिली ती म्हणजे मयूरगु बदलापूर टीमची. फटका चांगला पाहायला मिळतोय. अगदी नक्कीच आपण पाहिलं तर विजयी चौकार येतोय मयूरगु बदलापूर टीमच्या वतीने. आपण पाहिलं तर नितेश पिसेकरने हा सामना फिनिश केलाय. सामना जिंकला सहजतेने मयूरगु बदलापूर संघाचा. वेल प्लेड. हार्दिक अभिनंदन. चला चेंडू जमा करायचा. खेळाडूंना विनंती करण आपण या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. जरी एकही चेंडू खेळायला मिळाला नाहीये परंतु गोलंदाजी खूप चांगली पाहायला मिळते. मयूर पिसेकर मॅन ऑफ द मॅच. सन्माननीय स्वप्नील जाधव यांच्याकडून यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच जी पारितोषिक आहेत